नमस्कार मंडळी, मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचा खूप दिवसांनी स्वागत असा। तर मंडळी बरेच दिवस झाले व्हिडिओ काय करूक नाही होतोय आणि आज असा सोमवार आणि आज असा माका सुट्टी। मंडळी जुना काम होता आम्ही सोडलंय आणि आता दुसरीकडे कामाक रवलोय। थंयसर फक्त सोमवारची सुट्टी असता, त्यामुळे व्हिडिओ काय करूक गावनत नाही। मंडळी आज मी बऱ्याच दिवसांनी रिक्षा बाहेर काढलेली असा आणि जाते आता मी कुडाळाक माझी 2-3 कामं असत, बघूया ती होतात काय ती, आणि थंय गेल्यानंतर तुमका सांगतोय काय काय कामं असत ती। चला तर मग मंडळी आता जाऊया कुडाळाक। मंडळी आता रिक्षा काढलोय आणि वाटेक लागलोय, जातोय पहिल्यांदा मंदिरात। चला तर मग मंडळी जाऊया पहिल्यांदा मंदिरात। तर मंडळी आता येऊन पोचले तो मंदिराकडे। हा असा आमचा वेतोबाचा मंदिर आणि हयसर लवकरच म्हणजे 14 नोव्हेंबराक आमची जत्रा असा। नक्की जत्रेक येवा। आता जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया, त्याच्यानंतर मग कुडाळाक जाऊया। मंदिरात पाया पडलोय, त्याच्यानंतर आता मी चाललोय कुडाळाक जाऊच्यासाठी। चला तर मग मंडळी जाऊया कुडाळाक। दाखवते तुमका खंय जातोय तो पहिलो। त्याच्या आधी पावशेत जरा वेळ थांबतलोय, बैल बघतलोय, त्याच्यानंतर जातलोय। पावशेत थांबलोय आणि बबल्या आणि निजामाक बघलोय। खूप दिवसांनी इल्लेलोय, कामावर असल्यामुळे हडे काय माझी फेरी नसता। मंडळी आता येऊन मी पोचलोय तो काळंबा सेल्स अँड सर्व्हिस वाल्यांकडे। हयसर माका एक मशीन घेऊची असा। चला तर मग मंडळी आतमध्ये जाऊया आणि तुमका दाखवतोय खयली मशीन घेऊची आती। आतमध्ये इलय तर वेगवेगळ्या प्रकारचे मशीनी लावलेले आहेत, बघू शकतास तुम्ही। सगळे शेतीसाठी उपयोगी आहेत आणि हयसर सगळ्या प्रकारचे तुमका मशिनरी भेटतले आणि त्यांचे पार्ट पण भेटलेले आणि योग्य प्रकारे तुमका सर्व्हिसिंग पण करून भेटतला। बाहेर पण बघू शकतास तुम्ही ग्रास कटर 5000 पासून चालू असत आणि इकडे आमका घेऊची ती मशीन असा, बघू शकतास तुम्ही। यासाठी ट्रॅक्टर पण असत। मशीन बुक करून झाली आणि आता बाजूकच हयसर आमच्या गाववाल्यांचा दुकान असा, वेतोबा फरसान प्रोडक्ट म्हणून। थंयसर तुमका मालवणी खाजा वगैरे भेटता। त्यांच्या गावात भेट दिलोय। हे आमच्या गोडकारांचा दुकान असा, आमचे शेजारी असत ते। यांच्याकडे सगळ्या प्रकारचे बेकरी प्रोडक्ट भेटतले तुमका आणि नवीनच त्यांनी लादीपाव पण चालू केलेले असत। जर तुम्ही कुडाळात जायत असतात किंवा कुडाळातून घराक येत असतात आणि हायवेक लागताना त्यांचा दुकान असा, नक्की त्यांच्या दुकानाक भेट द्यावा। चला तर मग मंडळी आता जातोय मी पुढे। मंडळी काळंबावाल्यांकडे एक मशीन बघली आणि खरेदी केलेली आहे, ती तुमका मग दाखवतोय। आणि आता मी चाललो मोबाईल घेऊ, मित्राक माझ्या मोबाईल घेऊचा, त्याच्यासाठी बघूया। पहिले जातलो SS मोबाईलमध्ये, ते बघतो आणि त्याच्यानंतर थंय गावलो तो नाही तर दुसरीकडे जातलो। चला तर मंडळी सगळ्या बिरान इलो आणि सर जिल्ह्याला असो आम्ही आता योगेशदादाकडे। मी आतापर्यंत जितके मोबाईल घेतले ते सगळे ह्याच्याकडेच घेतलेले आहोत, योगेश दादाकडे बघले तर खूप गर्दी होती। मनान म्हटला येतोय संध्याकाळी म्हणून सांगले त्याका आणि घराक वाटेक लागलो। मंडळी योगेश दादाकडे जरा वेळ थांबलो आणि आता आम्ही वाटेक लागलेले असो घराक जाऊच्यासाठी। चला तर मग मंडळी घराकडे जातोय आणि त्याच्यानंतर भेटतोय तुमका। A few moments later. मंडळी दुपारी घराकडे येऊक 2 वाजले आणि त्याच्यानंतर जेवलोय आणि झोपलेलोय आणि आता 4-4:30 वाजले तसे उठलोय आणि शेती बघूच्यासाठी इल्ले। तर मंडळी बघू शकता तुम्ही, ही असा आमची शेती आणि तिकडे पलीकडचे फक्त 4 कोपरे बाबांनी आणि आईन कापलेले असत। त्याच्यानंतर पाऊस चालू आलो म्हणून काय कापूक गाव नाही आणि सगळा भात पिकान गेलेला आणि पावसामुळे पडला। सर आमचे 20 कोपरे असत अजून कापूचे आणि घराकडे 10 कोपरे असत। पाऊस काय अजून कापूक देणार नाही, शेतकऱ्यांचे सगळ्यांचे हाल केलेले असत। ह्या बघू शकता इकडे हा माझ्या दादाचा आणि शेत असा, त्यांनी पण थोडे कोपरे कापलेले होत, सगळा पिकान गेलेला।
आणि पाऊस लागल्यामुळे काही खरा नाही. सगळ्या शेतीचं नुकसान झालेला, सगळीकडेच पिकान गेलेला. थोडा थोडा पाटसून होता ताव पिकात इल्लाला आता. बघूया. तर मंडळी पलीकडचे 4 कोपरे आईन आणि बाबांनी कापल्यानी आणि तसा त्यांका जमना नाही शेती करूक. आणि दरवर्षी मी 15 दिवस असय महिन्याचे, त्यामुळे भात कापूक काय वाटा नाही. आता मी नवीनच काम ह्या केल्यामुळे जॉईंट केल्यामुळे आता रवाक गावना नाही तसा. गेल्या सोमवारपासून आज सोमवारची सुट्टी आहे, घेणं असते मध्ये 4-5 दिवस सुट्टी, पण ती पाऊस चालू झाल्यामुळे मी काय इंटरेस्ट घेऊ नाही. आणि आज सकाळी मशीन जी बघू गेलेलो ती भात मारूची मशीन होती, ती आज डिलिव्हरी होची नाही, उद्या होतली या. त्यामुळे आज गावाक नाही आमका, त्यांच्याकडे अवेलेबल नाही होती. उद्या ती अवेलेबल करून आणून डायरेक्ट घरापोच देतले. आणि भात मारूक जमना नाही दोघांका, त्यामुळे भात मारूची मशीन घेतलेली हा. बघूया आता उद्या येत ती. उद्या जर मी लवकर येईल कामावरनं तर तुमका ती दाखवतोय. चला तर मग मंडळी, आता मी घराकडे जातलोय, त्याच्यानंतर कुडाक जातलोय. बघूया. सकाळी जो मोबाईल बघू गेलेलो तो घेऊचो असा, योगेश दादाकडे घेऊचो ठरलो हा. बघूया अजून पण मित्राचा जर बदलला तर कोणाकडे जाऊन घेऊ शकता. चला तर मग मंडळी जाऊया आता. बघूया पुढे खंय जाऊ गावतात, जाता जाता वाटेत काय गावतात तुमका दाखवतोय काही दिसात. चला तर मग मंडळी जाऊया घराक. मंडळी तुम्ही बघू शकता, हे असा आमचा शेताकडला घर, मांगर मनान बांधलेला, आता घरच झालेला. आणि हयसर आम्ही भात मारतो. बघू शकतास तुम्ही आजूबाजूचा परिसर. इकडे भात मारून सरलो आता ठेवलेलो असा मेरेनवर सुकत घालूच्यासाठी. तर मंडळी घराकडे गेलंय, त्याच्यानंतर मित्राबरोबर आता कुडाक जाऊच्यासाठी बाहेर पडलेलो असय. बघूया. मोबाईल घेऊचा अजून पाठीपुढे करता घेता काय नाही, तो जाऊन थंय जवळ घ्या. तोपर्यंत मी जरा शायनिंग मारून घेतोय. मंडळी आता इथं जाता जाता काळंबावाल्यांकडे थांबलोय. ही बघा, ही असा ती मशीन, आणि सर आता जोडूचा काम चालू असा. आता पुन्हा एकदा योगेश दादाच्या मोबाईल शॉपीकडे येलेले आहो. मंडळी तुम्ही बघला असताला, तर आम्ही मोबाईल घेऊन गेलेलो, पण मोबाईल ते अवेलेबल नाही होतो. दुसऱ्या दिवशी मागवून देणार होतो. मित्राचा मन बदलला, त्याच्यानंतर मनाक लागलो बघूया दुसरं घेऊया. आणि तिथून मग आम्ही घराकडे येलो. त्याच्यानंतर मशीन येऊची होती दुसऱ्या दिवशी, ती रात्री उशिरा येईल, त्यामुळे तुमका दाखवू गाव नाही, काळोख पडलेलो, 10-10:30 वाजलेले. त्यामुळे तुमका ती मशीन मी भात मारूच्या ब्लॉगमध्ये दाखवय. चला तर मग मंडळी, जर तुमका व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, इंस्टा फॉलो करा. मंडळी व्हिडिओ थोडो लहान झालो हा, आवडलो तर नक्की माका सांगा. असे असान नसान मी ब्लॉग करतलोय, जसं टाईम भेटता तसं. चला तर मग मंडळी, धन्यवाद.